नमस्कार मित्रांनो, दीपस्तंभ एमपीएससी यूपीएससी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत। मी दिलीप पाटील। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी उपयुक्त महाराष्ट्राचा भूगोल तसेच राज्यातील सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासक्रम निहाय साखळीबद्धरित्या समजून घेणार आहोत। महाराष्ट्राचा भूगोल हा साधारणतः पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यासला जातो। 1. महाराष्ट्राचे स्थान राजकीय व प्रशासकीय भूगोल। 2. महाराष्ट्र प्राकृतिक भूगोल। 3. भूगर्भ रचना। 4. नदी प्रणाली जल प्रणाली। 5. हवामान। 6. मृदा व कृषी। 7. जलसिंचन। 8. वनसंपत्ती व प्राणी संपत्ती। 9. खनिज संपत्ती व ऊर्जा संसाधने। 10. उद्योगधंदे। 11. महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण। 12. पर्यटन। 13. महाराष्ट्र लोकसंख्या स्थलांतर महाराष्ट्र आदिवासी जमाती वस्ती भूगोल। मित्रांनो, या प्रत्येक घटकाचा अभ्यास करत असताना हे घटक साखळीबद्धरित्या अभ्यासले गेले पाहिजे। याचा प्रत्येक घटक हा एकमेकांशी रिलेट आहे, एकमेकांशी तो संबंधित आहे। जसं उदाहरणार्थ महाराष्ट्राचे राजकीय स्थान प्रशासकीय भूगोल याचा अभ्यास झाल्यानंतर आपण प्राकृतिक भूगोल अभ्यासायचा असतो, त्यानंतर भूगर्भ रचना सोबत अभ्यासायची असते, त्यानंतर नदी प्रणाली अभ्यासायची असते। ते कसं, उदाहरणार्थ नदी प्रणाली अभ्यासत असताना आपण गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते व पूर्वेकडे वाहत जाते। हे नदी प्रणालीमध्ये आपण अभ्यासतो, शिकतो। तुम्हाला प्रश्न पडू शकतो की त्र्यंबकेश्वर हे ठिकाण अरबी समुद्रापासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असून गोदावरी नदी ही पूर्वेकडेच का वाहत जाते? तर या नदी प्रणालीमध्ये गोदावरी नदी जी पूर्वेकडे वाहते आपण अभ्यासतो, त्या पूर्वेकडे वाहणाऱ्या गोदावरी नदीचं कारण हे प्राकृतिक घटकात आपण अभ्यासलेलं असतं। ते म्हणजे महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेमध्ये महाराष्ट्र पठाराचा उतार हा पूर्वेकडे असल्यामुळे ती नदी पूर्वेकडे वाहत जाते। त्यामुळे सुरुवातीला प्राकृतिक भूगोल अभ्यासल्यानंतर आपण नदी प्रणाली अभ्यासतो। तसेच वनसंपत्तीमध्ये महाराष्ट्राच्या पूर्वेकडे विदर्भ भागात खूप वन आपल्याला पाहायला मिळतात। तर ती विदर्भाकडे वन का पाहायला मिळतात? तर हवामान जर आपण पाहिलं तर हवामानामध्ये विदर्भात नैऋत्य मोसमी वाऱ्यांकडून पण पाऊस मिळतो, तसेच ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पण विदर्भामध्ये पाऊस पडतो। त्यामुळे विदर्भात वनांचं प्रमाण जास्त आपल्याला पाहायला मिळतं। तसेच आपण लोकसंख्या जेव्हा अभ्यासतो, लोकसंख्या अभ्यासत असताना विशिष्ट भागामध्ये लोकसंख्या ही केंद्रित झालेली असते। तर त्या भागात ती का केंद्रित झालेली आहे? तर लोकसंख्या केंद्रित होण्यामागे काही प्राकृतिक घटक, काही भौगोलिक घटक कारणीभूत असतात, म्हणून त्या भागात ती लोकसंख्या केंद्रित झालेली असते, तेव्हा आपण ती लोकसंख्या अभ्यासतो। तसंच स्थलांतर, तर राज्यामध्ये होणारे स्थलांतर, मुंबई भागात झालेले स्थलांतर, मराठवाड्यातून झालेले स्थलांतर मुंबई भागामध्ये, औद्योगिक पट्ट्यात झालेले स्थलांतर, हे स्थलांतर का झालेले आहे? तर स्थलांतराची सर्व कारण हे भौगोलिक घटकांमध्ये आपल्याला अभ्यासाला मिळतात। म्हणून हे प्रत्येक घटक एकमेकांशी डिपेंड असतात, एकमेकांवर ते अवलंबून असतात। म्हणून भूगोल हा साखळीबद्धरित्या समजून घेतला गेला पाहिजे, तो साखळीबद्धरित्या अभ्यासला गेला पाहिजे। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करत असताना विद्यार्थी मित्रांचा नेहमीचा असलेला प्रश्न, भूगोल विषयाचा अभ्यास सर कसा करावा? तर माझा आतापर्यंतचा अध्यापन, आतापर्यंतचं वाचन, लिखाण यावर मी स्वतः तयार केलेली व्याख्या म्हणजे दिलेल्या नकाशावरून तुम्हाला थेअरी लिहिता येणं व दिलेल्या थेअरीवरून तुम्हाला नकाशा भरता येणं म्हणजेच भूगोलाचा अभ्यास करणं होय। तर याच पद्धतीने चला तर मग आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचा अभ्यास घटकनिहाय पाहू। मित्रांनो, आपला आजचा टॉपिक आहे महाराष्ट्राचे स्थान राजकीय व प्रशासकीय भूगोल। भूगोल विषयाच्या प्रत्येक टॉपिकचा अभ्यास आपण ह्या 4 मुद्द्यांच्या अनुषंगाने करून घेणार आहोत। त्यातला पहिला मुद्दा आहे, या घटकावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न, गत वर्षाच्या परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न या टॉपिकवर विचारलेले आहेत ते आपण पहिले समजून घेणार। ते का समजून घेतले पाहिजेत? तर ते प्रश्न समजून घेतल्यानंतर आपल्याला अंदाज बांधता येतो की मी या घटकाचा अभ्यास किती केला पाहिजे, कसा केला पाहिजे, किती वेळ केला पाहिजे, कशा पद्धतीने केला पाहिजे। त्याकरता ते समजून घेणं
महत्वाचं आहे. नंबर 2, या लेक्चर मधून या घटकावर संकल्पनात्मक मुद्दे व पाठांतराचे मुद्दे कोणते ते आपण वेगळे करणार आहोत. कारण बऱ्याचदा काय होतं, संकल्पनाचे मुद्दे व पाठांतराचे मुद्दे हे एकत्रित अभ्यासले जातात, त्यातनं पूर्ण संकल्पना आपल्याला क्लिअर होत नाही व नेमकं पाठांतर काय करायचं आहे याचा अंदाज आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे तो दुसरा पार्ट आपला असेल की संकल्पनाचे मुद्दे ते संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत, पाठांतराचे मुद्दे म्हणजे पाठांतरच केले गेले पाहिजेत, तो एक भाग असेल. तिसरा पार्ट असेल आपल्या लेक्चरचा तो म्हणजे या घटकावरील माहिती व सांख्यिकी सविस्तर ती माझ्याकडून तुम्हाला दिली जाणार, मी तुम्हाला ती देणार. नकाशा जिथं असेल तिथं तो नकाशा समजून देणार, ती माहिती देणे, ती माहिती समजून देणे. आणि चौथा पार्ट असेल तो म्हणजे या घटकावर आगामी परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते. तर आपलं प्रत्येक लेक्चर, प्रत्येक घटकाचं लेक्चर हे 4 मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण घेणार आहोत. हे 4 मुद्द्यांच्या अनुषंगाने ते 2 पार्ट मध्ये आपण अभ्यासणार आहोत. एक गतवर्षाच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका त्याचं विश्लेषण या टॉपिकवरचं. 2 या घटकावर संकल्पनात्मक मुद्दे, पाठांतराचे मुद्दे आपण ते वेगळे करणार ते. 3 या घटकावरची माहिती सांख्यिकी सविस्तर ते आपण समजून घेणार, लक्षात घेणार. आणि 4 या घटकावर आता कशा प्रकारचे प्रश्न आगामी परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात त्याचा अंदाज घेणार, आपण त्याचा तर्क करणार, त्यानुसार आपण तयारी करणार. महाराष्ट्राचे स्थान, राजकीय व प्रशासकीय भूगोल यावर गत वर्षाच्या विविध परीक्षांमध्ये आलेले प्रश्न आपण समजून घेऊ. पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे? हा प्रश्न सहाय्यक मुख्य परीक्षा 2011 विचारला गेला आहे. पर्याय बघा, गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे. 2 मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे. 4 वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व विधाने ही चुकीची आहेत. प्रश्न दुसरा बघा, गत वर्षामध्ये आलेला, पुढीलपैकी कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे? हा प्रश्न आलाय सहाय्यक मुख्य परीक्षा 2011 ला. पहिला पर्याय बघा, अहमदनगर औरंगाबाद विभागापेक्षा मोठा आहे. अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर पुण्याजवळ आहे. 4 अहमदनगर मोठे शहर आहे. प्रश्नामध्ये विचारलंय पुढीलपैकी कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे? तर पूर्णपणे बरोबर म्हटलं तर अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे, हे पूर्णपणे बरोबर आहे. म्हणजे आयोगाने विचारलेलं काय आहे, पूर्णपणे बरोबर आहे यावर आपण भर दिला पाहिजे. या प्रकारे हा प्रश्न सहाय्यक मुख्य परीक्षेला विचारलाय. लोकसेवा आयोगाचा तिसरा प्रश्न बघा, नकाशा दिलाय महाराष्ट्राचा आणि त्या नकाशामध्ये काही जिल्हे छायांकित केलेले दिसत आहेत बघा, आणि बाजूला सूचना केली आयोगाने. सोबत महाराष्ट्राच्या नकाशात 4 जिल्हे छायांकित करून ABCD या अक्षराने दर्शवलेले आहेत, ते कोणते ते योग्य पर्याय निवडा. प्रश्न विचारलाय STI मुख्य परीक्षा 2012 ला. पर्याय बघा कसे आहेत ते, धुळे, हिंगोली, वर्धा आणि सांगली. दुसरा पर्याय बघा, वर्धा, धुळे, हिंगोली आणि सांगली. तिसरा पर्याय अमरावती, नंदुरबार, परभणी आणि सातारा. चौथा पर्याय बघा, वर्धा, नंदुरबार, वाशिम आणि सातारा. तर आपल्याला A, B, C आणि D या क्रमाने ते जिल्हे कोणते आहेत ते या 4 पर्यायापैकी ओळखायचं आहे. तर या ठिकाणी A जे लोकेशन दिसतंय महाराष्ट्रामध्ये तो आहे वर्धा जिल्हा. B लोकेशन दिसतंय तो आहे धुळे जिल्हा. C हिंगोली जिल्हा आणि D सांगली जिल्हा. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. चला लोकसेवा आयोगाचा आपण पुढचा प्रश्न पाहू. खालील कोणता जिल्हा पूर्वीच्या जिल्ह्यातून निराळा करून निर्माण केला गेलेला नाही? हा प्रश्न विचारलाय असिस्टंट मुख्य परीक्षा 2012 ला. पर्याय बघा कसे आहेत ते, अ सिंधुदुर्ग, ब जालना, क गडचिरोली, ड लातूर, ई नंदुरबार, दुसरा ई वाशिम, प बीड आणि य हिंगोली. हे जिल्हे लक्षात घेऊन आपल्याला पर्यायाकडे यायचं आहे. पर्याय बघा कसे सेट केलेत ते, आणि पर्यायाकडे येत असताना आपण तो प्रश्न काळजीपूर्वक वाचलेला आहे. पूर्वीच्या जिल्ह्यातून निराळा करून निर्माण केला गेलेला नाही. सिंधुदुर्ग किंवा जालना. सिंधुदुर्ग हा रत्नागिरीतून वेगळा केलाय, जालना हा औरंगाबादमधून वेगळा केलाय.
दुसरा पर्याय बघा, नंदुरबार किंवा वाशिम. नंदुरबार हा धुळ्यातून वेगळा केलाय, वाशिम हा अकोल्यातून वेगळा केलाय. गडचिरोली किंवा लातूर. गडचिरोली हा चंद्रपूरमधून वेगळा केलाय, लातूर हा उस्मानाबादमधून वेगळा केलाय. आणि चौथा पर्याय बघा, बीड किंवा हिंगोली. या चौथ्या पर्यायामध्ये हिंगोली हा परभणीतून वेगळा झालाय, बीड हा कशातूनही वेगळा झालेला नाही, तो स्वतंत्र जिल्हा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा लोकसेवा आयोगाचा प्रश्न झाला. पुढचा प्रश्न बघा कसा आहे तो. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तालुके आहेत, तालुक्यांची संख्या. त्यामध्ये पहिला पर्याय नांदेड आणि यवतमाळ, 2 सोलापूर आणि पुणे, 3 गडचिरोली आणि जळगाव, 4 बुलढाणा आणि अमरावती. कोणत्या जिल्ह्यात तालुक्यांची किती संख्या आहे हे आयोगाला आपल्याकडे अपेक्षित आहे या प्रश्नाद्वारे. तर नांदेडमध्ये 16 तालुके आहेत आणि यवतमाळमध्ये 16 तालुके आहेत. बाकी इतर जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, जळगाव, बुलढाणा, अमरावती, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये या 2 जिल्ह्यांपेक्षा जास्त तालुक्यांची संख्या नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. हा प्रश्न विचारलाय PSI मुख्य परीक्षा 2013 मध्ये. अशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारतात. आपण पुढचा प्रश्न पाहू 6वा. खालील जिल्ह्यांचा त्यांच्या भौगोलिक क्षेत्रफळाप्रमाणे उतरता क्रम लावा. हा प्रश्न विचारलाय लोकसेवा आयोगाने वनसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये. जिल्हे दिले औरंगाबाद, बीड, नांदेड आणि उस्मानाबाद. या 4 जिल्ह्यांचं क्षेत्रफळ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि ते क्षेत्रफळ माहित झाल्यानंतर त्या जिल्ह्यांच्या क्षेत्रफळानुसार असलेला उतरता क्रम निवडायचा आहे. पर्याय बघा, ACBD औरंगाबाद, नांदेड, बीड, उस्मानाबाद. दुसरा पर्याय CABD, तिसरा पर्याय BCAD आणि चौथा पर्याय DBCA. प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ माहित असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत त्यांचा उतरता क्रम माहित असणं गरजेचं आहे. तर या प्रश्नामध्ये पर्याय बघा, औरंगाबाद, बीड, नांदेड व उस्मानाबाद. या प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ माहित असणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्या क्षेत्रफळासोबत त्या जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार असलेला उतरता क्रम, म्हणजे जास्त त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा कमी, त्यानंतर कमी, या प्रकारे क्रम आपल्याला निवडायचा आहे. यामध्ये बीडचे क्षेत्रफळ या 4 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त आहे, त्यानंतर नांदेडचे क्षेत्रफळ आहे, त्यानंतर औरंगाबादचे क्षेत्रफळ आहे, त्यानंतर उस्मानाबादचे क्षेत्रफळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये B, C, A व D हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण 7वा प्रश्न विचारलाय. चौकटीमध्ये एक नकाशा दिसतोय तुम्हाला बघा. तो नकाशा एका प्रशासकीय विभागाचा आहे आणि सूचना केली आहे समोरील नकाशात महाराष्ट्रातील कोणता प्रशासकीय विभाग दाखवलाय तो निवडायचा आपल्याला. या अगोदर आयोगाने जिल्ह्यांवर प्रश्न विचारलेले आहेत की समोरील नकाशामध्ये जिल्हा दिलेला होता आणि तो जिल्हा कोणता तो ओळखायचा होता, किंवा एक सिंगल जिल्हा दिलेला असायचा आणि तो जिल्हा कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा असतो. आता अलीकडे आयोग प्रशासकीय विभाग देत आहे आणि तो प्रशासकीय विभाग कोणता आहे, नेमका कोणता प्रशासकीय विभाग आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. हा प्रश्न विचारलाय वनसेवा मुख्य परीक्षेमध्ये. तर खाली पर्याय दिले अमरावती, नाशिक, पुणे व नागपूर. या 4 पर्यायांपैकी हा कोणता प्रशासकीय विभाग आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर आहे नाशिक प्रशासकीय विभाग. या प्रकारे लोकसेवा आयोगाचे प्रश्न आपण पाहिले. या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपला पुढचा मुद्दा आहे क्रमांक 2चा. तो असा, महाराष्ट्राचे स्थान राजकीय व प्रशासकीय भूगोल अभ्यासत असताना त्याचे आपण 2 पाठ करणार आहोत. संकल्पनात्मक मुद्दे, संज्ञा व पाठांतराचे मुद्दे. हे प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक घटकाला आपले होत असतील. त्यामध्ये संकल्पनात्मक मुद्दे म्हणजे संकल्पना त्या समजल्या पाहिजेत आपल्याला. जसं की या घटकामध्ये राजकीय सीमा म्हणजे काय नेमकं आपल्याला समजलं पाहिजे. जिल्हा म्हणजे काय, जिल्हा कोणाला म्हणतात. तालुका म्हणजे काय, कोणाला म्हणतात. प्रशासकीय विभाग म्हणजे काय, प्रादेशिक विभाग म्हणजे काय, त्या दोघांमधला फरक आपल्याला कळला पाहिजे. नगरपालिका नेमकी कोणती असते, त्याकरता काय अट असते. महानगरपालिका म्हणजे काय, किती लोकसंख्या असते, ती संकल्पना. कटक मंडळ म्हणजे नेमकं काय, जिल्हा परिषद म्हणजे काय, अक्षरवृत्त, रेखावृत्त म्हणजे काय, हे सर्व संकल्पना या घटकामध्ये आपण अभ्यासला पाहिजे, तर समजून घेतल्या पाहिजेत. ते आपण वेगळ्या करणार आहोत. त्याच घटकात पाठांतराचे मुद्दे, जे की महाराष्ट्राचे स्थान राजकीय प्रशासकीय या घटकात क्षेत्रफळ महाराष्ट्राचे आपल्याला माहिती पाहिजे.
त्यानंतर महाराष्ट्राची लांबी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण लांबी आपल्याला माहिती पाहिजे, रुंदी आपल्याला माहिती पाहिजे. महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तार आपण अभ्यासला पाहिजे, तो पाठच केला पाहिजे. तसेच महाराष्ट्राच्या शेजारील राज्य हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, तो पाठांतराचा घटक आहे. एकूण जिल्हे किती आहेत महाराष्ट्रामध्ये, तालुक्यांची संख्या किती आहे महाराष्ट्रामध्ये, तसेच महानगरपालिका किती आहेत महाराष्ट्रामध्ये, लोकसंख्या किती महाराष्ट्राची, तसेच महाराष्ट्रामध्ये सारख्या नावाचे तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते आपण पाठ केले पाहिजे. कोणत्या जिल्ह्यात कोणता तालुका आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कोणत्या जिल्ह्याच्या शेजारी कोणते जिल्हे लागले आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रात असलेले कटक मंडळांची संख्या किती आहे, एकूण जिल्हा परिषदा किती आहेत, जिल्ह्याचं क्षेत्रफळ आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर हे सर्व मुद्दे पाठांतराचे मुद्दे झाले, तर हे संकल्पनाचे मुद्दे झाले, हे आपल्याला या टप्प्यावर जमलं पाहिजे. आपण सुरुवातीला पाहिलं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, गत वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले प्रश्न. त्यानंतर नंबर 2 चा मुद्दा आपण पाहिला. त्या टप्प्याला संकल्पनात्मक मुद्दे आपल्याला वेगळे करता आले पाहिजेत आणि पाठांतराचे मुद्दे आपल्याला वेगळे करता आले पाहिजेत, ते आपल्याला सोपं जातं अभ्यासाला. आपण पाहतोय महाराष्ट्र राजकीय. महाराष्ट्र राजकीय पाहत असताना महाराष्ट्राचे असलेले भारताचे स्थान, महाराष्ट्राचे स्थान हे भारताच्या पश्चिम दिशेला आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक प्रमुख राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जातं. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जर आपण पाहिली तर ती एकूण 800 किलोमीटर एवढी आहे. तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही 700 किलोमीटर एवढी आहे. महाराष्ट्राचा अक्षांश आणि रेखांश विस्तार पाहायचा तो म्हणजे अक्षरवृत्तीय विस्तार 22°6 उत्तर अक्षवृत्त, तर 15°37 उत्तर अक्षवृत्त. तसेच 80°54 पूर्व रेखावृत्त व 72°36 पूर्व रेखावृत्त या दरम्यान महाराष्ट्र राज्य विस्तारलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ हे 3,07,713 3,07,713 चौरस किमी एवढे आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतात एकूण 3रा क्रमांक लागतो. क्रमांक 1 राजस्थान, क्रमांक 2 मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे स्थान पाहिल्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्याच्या शेजारी राज्य पाहतोय. महाराष्ट्राला एकूण किती घटक राज्यांची सीमा लागली आहे असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर उत्तर तुमचं 6 आलं पाहिजे. व महाराष्ट्र राज्याला एकूण किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची सीमा लागलेली आहे असा प्रश्न आला तर उत्तर तुमचं 7 आलं पाहिजे. ते कसं, दादर नगर हवेली, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक व गोवा अशी एकूण 7 होतात. फक्त राज्य मोजली तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड 3, तेलंगणा 4, कर्नाटक 5 आणि गोवा 6 होतात. या प्रकारे महाराष्ट्र राज्याला एकूण 6 घटक राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश मिळून 7 घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे. हे पाहत असताना महाराष्ट्राच्या वायव्येला असलेले राज्य कोणते तर गुजरात, महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेले राज्य कोणते मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य कोणते छत्तीसगड, महाराष्ट्राच्या आग्नेयेला असलेले राज्य कोणते तेलंगणा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले राज्य कर्नाटक व गोवा. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो महाराष्ट्राच्या ईशान्येला कोणतं राज्य आहे, उत्तरेला कोणतं राज्य आहे, पूर्वेला कोणतं राज्य आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर बघा तुम्हाला राज्यांच्या समोर इथं गोल केल्यामध्ये एक अंक दिसतोय. तो अंक सांगतोय गुजरात राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागली आहे तर 4. इकडे मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागली आहे 8. छत्तीसगड या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागली आहे 2. तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागली आहे 4. कर्नाटकला लागलेले जिल्हे महाराष्ट्रातले 7 आणि गोव्याला लागलेले जिल्हे एकूण 1. प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील असे एकूण किती जिल्हे आहेत की ज्यांना इतर राज्यांची सीमा लागलेली आहे तर हे जर आपण मोजलं गुजरात राज्याला लागलेले एकूण जिल्हे 4, मध्य प्रदेश राज्याला 8, 4 अधिक 8 12, छत्तीसगड राज्याला 2, 12 आणि 2 14, 14 व 4 18, 18 व 7 25, 25 अधिक 1 26. म्हणजे महाराष्ट्रातले 26 जिल्हे असे आहेत की ज्यांना इतर राज्यांची सीमा लागली आहे नाही. महाराष्ट्रातले फक्त 20 जिल्हे असे आहेत की ज्यांना इतर राज्यांची सीमा लागली आहे.
मग हे 26 कसे, तर ते आपण पुढील प्रमाणे पाहू. गुजरात राज्याला लागून असलेले 4 जिल्हे बघा कोणते ते, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. हे 4 जिल्हे गुजरात राज्याला लागलेले आहेत. त्यानंतर बघा मध्य प्रदेश राज्याला लागून असलेले 8 जिल्हे कोणते ते, गोंदिया 1, भंडारा 2, नागपूर 3, अमरावती 4, बुलढाणा 5, जळगाव 6, धुळे 7, नंदुरबार 8. आता मित्रांनो बघा, नंदुरबार व धुळे हे गुजरातला पण लागलेले आहेत आणि मध्य प्रदेश राज्याला पण लागलेले आहेत, म्हणून त्याला मी चौकट केलेली आहे. तर मध्य प्रदेश राज्याला लागलेले हे 8 जिल्हे तुम्ही पाहिलेत. त्यानंतर बघा छत्तीसगड, महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेलं राज्य जे मध्य प्रदेश मधून वेगळं झालेलं आहे, त्या छत्तीसगड राज्याला लागून असलेले जिल्हे बघा, गोंदिया व गडचिरोली. ज्या जिल्ह्यांचे आद्याक्षर हे ग पासून सुरू होतात ते 2 जिल्हे, गोंदिया व गडचिरोली. आता तुम्हाला दिसतंय गोंदिया हे मध्य प्रदेश राज्याला पण लागलेलं आहे आणि छत्तीसगड राज्याला लागलेलं आहे, म्हणून त्याला मी चौकट केलेली आहे. त्यानंतर बघा तेलंगणा राज्याला लागलेले 4 जिल्हे कोणते ते बघा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड. हे 4 जिल्हे तेलंगणा राज्याला लागलेले आहेत. तर गडचिरोली हा जिल्हा छत्तीसगडला पण लागलाय आणि तेलंगणा पण लागलाय, म्हणून त्याला चौकट केलेली आहे. त्यानंतर बघा कर्नाटक राज्याला लागलेले 7 जिल्हे कोणते आहेत ते, 1 सिंधुदुर्ग, 2 कोल्हापूर, 3 सांगली, 4 सोलापूर, 5 उस्मानाबाद, 6 लातूर आणि 7 नांदेड. तर बघा तुम्हाला दिसतंय नांदेड हे तेलंगणाला पण लागलेलं होतं, कर्नाटकला पण लागलंय, म्हणून त्याला चौकट केलेली आहे. ते झाले कर्नाटक राज्याला लागलेले 7 जिल्हे. आणि गोवा राज्याला लागलेला जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हे गोव्याला पण लागलाय आणि सिंधुदुर्ग हे कर्नाटकला पण लागलाय, म्हणून त्याला चौकट केलेली आहे. तर मित्रांनो आपण सुरुवातीला हे आकडे जेव्हा काउंट केले होते तेव्हा ती बेरीज आपली 26 भरली होती बघा, आणि नंतर आपण हे जिल्हे जेव्हा प्रत्यक्ष मोजलेत तर हे जिल्हे बरोबर 20 भरतील. हे का, कारण या 26 मधून 20 वजा केलेत तर उरले किती, 6. तर ते 6 कोणते उरतात ते बघा, धुळे, नंदुरबार, गोंदिया, गडचिरोली, नांदेड व सिंधुदुर्ग. हे 6 जिल्हे उरतात. की हे 6 जिल्हे असे आहेत की ज्यांना 2-2 राज्यांच्या सीमा लागल्या आहेत. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना आयोग असं विचारू शकतं, सलग 2 राज्यांना सीमा लागून असलेले जिल्हे कोणते, तर आपल्याला ओळखता आले पाहिजे. धुळे, नंदुरबार, गोंदिया, गडचिरोली, नांदेड व सिंधुदुर्ग. याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या शेजारी राज्य, त्या राज्यांना लागून असलेले महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची संख्या, तसंच राज्य व त्या राज्याला 2-2 जिल्ह्यांच्या लागलेल्या सीमा. या प्रकारे मित्रांनो आता 20 जिल्ह्यांची सीमा ही महाराष्ट्रातल्या इतर राज्यांना लागलेली आहे. तर महाराष्ट्रातले असे किती जिल्हे आहेत की ज्यांना एकही राज्याची सीमा लागली नाही, तर सोपं आहे. एकूण 36 जिल्हे आहेत आपले महाराष्ट्रातले. तर 36 मधून 20 वजा करायचे, उरले किती, 16. म्हणजे राज्यातले 16 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांना एकाही राज्याची सीमा लागलेली नाही. मित्रांनो आपण पुढचा मुद्दा पाहतोय, महाराष्ट्रातील जिल्हा विभाजन, नवीन निर्माण झालेले जिल्हे. या टॉपिकवर लोकसेवा आयोगामध्ये लोकसेवा आयोग दरवर्षी या टॉपिकवर प्रश्न विचारत असतं. ते प्रश्न असे असतात, एका बाजूला तुम्हाला जिल्हा दिलेला असतो आणि बाजूला जिल्हा निर्मिती दिनांक दिलेला असतो, किंवा जिल्ह्याच्या निर्मिती दिनांकानुसार असलेला क्रम ओळखा असा प्रश्न असतो. क्रम असतो, जे निर्मितीनुसार क्रम ओळखा असा प्रश्न असतो. तर हे समजून घेत असताना उदाहरणार्थ तुम्हाला प्रश्न केला की 1 मे 1981 पूर्वी महाराष्ट्रामध्ये असलेल्या एकूण जिल्ह्यांची संख्या किती होती असा प्रश्न आला, आणि पर्याय असले 28, 29, 24 व 26. तर उत्तर 26 आलं पाहिजे. ते का, कारण त्या 26 नंतर 26 अधिक 10 बरोबर 36. आता महाराष्ट्रामध्ये असलेल्या जिल्ह्यांची संख्या आहे एकूण 36. तर हे जिल्हे निर्माण झाले कसे, कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण झाला, केव्हा निर्माण झाला, हे आपण नकाशातून समजून घेतोय. तर सुरुवातीला हे समजून घेत असताना ते निर्माण झालेले 10 जिल्हे कोणते ते आपण पाहू. त्यातला जिल्हा आहे पहिला सिंधुदुर्ग, दुसरा जालना, तिसरा आहे लातूर, 4 हिंगोली, 5 गडचिरोली, 6 गोंदिया, 7 वाशिम, 8 नंदुरबार, 9 मुंबई उपनगर आणि 10 पालघर. असे हे 10 जिल्हे नवीन निर्माण झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. यावर परीक्षेमध्ये प्रश्न असतो. आता हे लक्षात ठेवत असताना, समजून घेत असताना आपण बघा रत्नागिरीतून इथं सिंधुदुर्ग जिल्हा हा वेगळा झालेला आहे. नकाशामध्ये दिसतंय तुम्हाला, हा बांध दाखवलाय बघा.
रत्नागिरीतून सिंधुदुर्ग आणि इकडे औरंगाबाद मधून जालना वेगळा झालेला आहे. आणि हा बाण मी जोडलाय बघा, दिसतोय तुम्हाला इथं की हा बाण जोडलाय का ते समजून घेऊ. तर रत्नागिरीतून सिंधुदुर्ग हा ज्या दिवशी वेगळा झाला दिनांक 1 मे 1981 ला, त्याच दिवशी औरंगाबाद या जिल्ह्यातून जालना हा जिल्हा वेगळा करण्यात आला 1 मे 1981. म्हणजे रत्नागिरी व सिंधुदुर्ग तसेच जालना मधून औरंगाबादमधून जालना हे दोन्ही जिल्ह्यांचे विभाजन एकाच तारखेला झालेलं आहे, ते म्हणजे 1 मे 1981 रोजी. ओके, इथपर्यंत आलो आपण. नंतर पुढे बघा, उस्मानाबाद, पूर्वीचं नाव धाराशिव त्याचं, उस्मानाबाद मधून लातूर हा स्वतंत्र जिल्हा वेगळा करण्यात आला. तो दिनांक होता 16 ऑगस्ट 1982. 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद या जिल्ह्यातून स्वतंत्र लातूर हा जिल्हा वेगळा करण्यात आला. तर मित्रांनो, या 16 ऑगस्ट 1982 नंतर 10 दिवसांनी येणारी तारीख आपण जर पाहिली तर ती 10 दिवसानंतर येणारी तारीख आहे 26 ऑगस्ट 1982. म्हणजे 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद मधून लातूर हा जिल्हा वेगळा होतो. त्याच्या बरोबर 10 दिवसानंतर 10 डेज लेटर 10 दिवसानंतर, इथं 10 दिवसानंतर लिहिलंय मी, 10 दिवसानंतर 26 ऑगस्ट 1982 रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली हा स्वतंत्र जिल्हा वेगळा करण्यात आला. 16 ऑगस्ट 1982, 10 दिवसानंतर 26 ऑगस्ट 1982 चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्हा वेगळा करण्यात आला. आता या उत्तरेकडे येतो आपण. उत्तरेकडे येत असताना धुळे या जिल्ह्यातून नंदुरबार हा जिल्हा वेगळा करण्यात आला दिनांक 1 जुलै 1998 रोजी. 1 जुलै 1998 रोजी धुळे या जिल्ह्यातून नंदुरबार हा जिल्हा वेगळा करण्यात आला. सेम त्याच तारखेला विदर्भातील अकोला जिल्ह्यातून वाशिम हा जिल्हा वेगळा करण्यात आला. म्हणून हा बाण जोडलाय बघा, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम. मित्रांनो, जसं 16 ऑगस्ट 1982 नंतर 10 दिवसानंतर 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून गडचिरोली हा जिल्हा वेगळा झाला, त्याच पद्धतीने 1 जुलै 1998 रोजी धुळे, नंदुरबार, त्याच दिवशी 1 जुलै 1998 अकोला, वाशिम हा वेगळा झाला. जसं खाली फरक 10 दिवसानंतर आहे तसा वर फरक 10 महिन्यानंतर आहे. 10 महिन्यानंतर लक्षात घ्या, 10 महिन्यानंतर. 1 जुलै 1998 च्या 10 महिन्यानंतर येणारी तारीख ती म्हणजे 1 मे 1999. जुलै 12, त्यातून 2 वजा केले मे, 1 मे 1999. तर 1 मे 1999 रोजी भंडारा या जिल्ह्यातून स्वतंत्र गोंदिया जिल्हा वेगळा करण्यात आला. त्याच दिवशी 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्यातून हिंगोली हा जिल्हा वेगळा करण्यात आला. खाली फरक 10 दिवसांचा, वर फरक 10 महिन्यांचा. तर आता आपण येतोय कोकणामध्ये. कोकणामध्ये मुंबई शहरातून मुंबई उपनगर स्वतंत्र वेगळं करण्यात आलं, ते म्हणजे 4 ऑक्टोबर 1990 रोजी. 4 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबई शहरातून मुंबई उपनगर हा स्वतंत्र जिल्हा वेगळा करण्यात आला कोकणामध्ये. तर अलीकडे ठाणे या जिल्ह्यातून पालघर हा स्वतंत्र जिल्हा वेगळा करण्यात आला. ती तारीख होती 1 ऑगस्ट 2014. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर हा जिल्हा वेगळा करण्यात आला. या पद्धतीने हे सर्व 10 जिल्हे वेगळे करण्यात आले. यावर प्रश्न असतो, जिल्हा बाजूला तुम्हाला त्याचा निर्मिती दिनांक दिला असतो, तर याकरता आपण ते लक्षात ठेवले पाहिजे. त्याचा निर्मितीनुसार क्रम लक्षात ठेवला पाहिजे आगामी परीक्षांकरता, तो महत्वाचा आहे. तर पुन्हा ते समजून घेऊयात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग 1 मे 1981, औरंगाबाद, जालना त्याच दिवशी 1 मे 1981, उस्मानाबाद, लातूर 16 ऑगस्ट 1982, त्याच्या एक्झॅक्ट 10 दिवसानंतर 26 ऑगस्ट 1982 चंद्रपूर, गडचिरोली. उत्तरेकडे या, धुळ्यातून नंदुरबार वेगळा झाला 1 जुलै 1998, त्याच तारखेला अकोल्यातून वाशिम वेगळा झाला
1 जुलै 1998, खाली परत 10 दिवसांचा, वर परत 10 महिन्यांचा. 10 महिन्यानंतर 1 मे 1999 परभणीमधून हिंगोली वेगळा झाला, त्याच दिवशी भंडाऱ्यातून गोंदिया वेगळा झाला. गांधी जयंतीच्या 2 दिवसानंतर 4 ऑक्टोबर 1990 मुंबई शहरातून मुंबई उपनगर वेगळं झालं आणि अलीकडे शेवटचा जिल्हा निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्ट 2014 ला ठाण्यातून पालघर. याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या तालुक्यांची संख्या आहे एकूण 355 अधिक 3 बरोबर 358. चला मित्रांनो, आता आपण पाहतोय महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग. आपण जिल्ह्यांची निर्मिती केली, त्यानंतर आता प्रशासकीय विभाग पाहतोय आपण. प्रशासकीय सोयी करता तयार करण्यात आलेले प्रशासकीय विभाग. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये मुंबई हा एक प्रशासकीय विभाग दिसतोय तुम्हाला. इकडे पुणे हा प्रशासकीय विभाग आहे. नाशिक प्रशासकीय विभाग, नंबर 4 औरंगाबाद, नंबर 5 अमरावती, नंबर 6 नागपूर. असे प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेले प्रशासकीय विभाग आहेत. परीक्षेमध्ये बरेचदा असा विचारला जातो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता, असा कोणता प्रशासकीय विभाग आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त तालुक्यांची संख्या आहे, सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या आहे. तुम्ही मगाशी अनालिसिस मध्ये एक प्रश्न पाहिला की हा प्रशासकीय विभाग दिला होता आणि त्या प्रशासकीय विभागाची आकृती देऊन तो प्रशासकीय विभाग कोणता आहे ते ओळखा असं विचारलेलं होतं. तसंच कोणत्या प्रशासकीय विभागाला कोणत्या इतर प्रशासकीय विभागांच्या सीमा लागल्या आहेत असे पण प्रश्न पुढच्या परीक्षांमध्ये अपेक्षित आहे. तर हे प्रशासकीय विभाग समजून घेत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या एकूण जिल्ह्यांची संख्या जी आहे ती इथं मी लिहितोय. विभागातील जिल्ह्यांची संख्या एकूण किती आहे महाराष्ट्रामध्ये, तर ती आहे 36 जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत. तर 36 जिल्हे 6 प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. ते या पद्धतीने ही जी सूची दिली आहे विभागातील जिल्हे, इथे त्रिकोण दिलाय, तर तो प्रत्येक विभागामध्ये असलेला त्रिकोण त्यामध्ये मी त्या विभागात असलेल्या जिल्ह्यांची संख्या लिहितोय. मुंबई हा पहिला प्रशासकीय विभाग आपला, तर मुंबईमध्ये असलेल्या एकूण जिल्ह्यांची संख्या किती असा प्रश्न आला तर ते उत्तर पाहिजे 7. एकूण 7 जिल्हे मुंबई प्रशासकीय विभागामध्ये आहेत. पुणे प्रशासकीय विभागामध्ये असलेले जिल्हे किती, तर 5. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये असलेले जिल्हे किती, 5. औरंगाबाद मध्ये असलेल्या एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे, तर 8. अमरावती मध्ये असलेल्या जिल्ह्यांची संख्या किती आहे, 5. नागपूर मध्ये असलेल्या जिल्ह्यांची संख्या किती आहे, तर ती 6. तर बघा आपण याची बेरीज करू आता, ते 36 भरते का बरोबर असं. बघा आपण बेरीज करू आता. विभागणी आहे बेरीज. 7 अधिक 5 12, 12 अधिक 5 17, 17 अधिक 8 25, 25 अधिक 5 30 आणि 30 अधिक 6 बरोबर 36. हे बघा 36 जिल्हे बरोबर 6 प्रशासकीय विभाग आणि त्यामध्ये जिल्ह्यांची संख्या 36. आता या प्रत्येक विभागामध्ये असलेले जिल्हे आपण पाहिले. त्यानंतर विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या आयोग विचारतं कधी कधी, तर ते आपण अभ्यासलं पाहिजे. तर तालुक्यांसाठी मी इथं चौकोन केलाय बघा. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 355 अधिक 3 अशी एकूण 358 तालुक्यांची संख्या आहे. तर 3 म्हणजे मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये असलेले तालुके 3, ते आपण प्लस करतो. तर अशी मी 358 इथे बेरीज लिहितो. तर ते तालुके आपण पाहू, तालुक्यांची संख्या विभागणी आहे कशी येते अशी. तर मुंबई या प्रशासकीय विभागामध्ये असलेल्या एकूण तालुक्यांची संख्या आहे 50. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या आहे 58. नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या आहे 54. औरंगाबाद मध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या आहे 76. अमरावती मध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या आहे 56 आणि नागपूर मध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या आहे 64. आपण ही जर बेरीज केली तर ही बरोबर 358 भरते. तर अशी एकूण महाराष्ट्रामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या विभागणी आहे आपण पाहिली तर ते 358 एवढे भरते. त्यानंतर मी गोल केलेला आहे इथं. तर त्या गोल मध्ये मी महाराष्ट्रातील महानगरपालिकांची संख्या लिहितो. मनपा किती आहेत त्या, तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या महानगरपालिकांची संख्या आहे 27. 27 महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामध्ये आपण विभागणी आहे महानगरपालिका पाहू. मुंबई विभागामध्ये असलेल्या महानगरपालिका आहेत
9. पुण्यामध्ये असलेल्या महानगरपालिका आहेत 5. नाशिकमध्ये असलेल्या महानगरपालिका आहेत 5. औरंगाबादमध्ये महानगरपालिका आहेत 4. अमरावतीमध्ये महानगरपालिका आहेत 2. नागपूरमध्ये महानगरपालिका आहे 2. आपण बेरीज करू. 2 अधिक 2 4. 4 आणि 4 8. 8 आणि 5 13. 13 आणि 5 18. 18 आणि 9 बरोबर 27. या प्रकारे महाराष्ट्रामध्ये असलेल्या महानगरपालिका. मित्रांनो, प्रश्न असा विचारला जाईल की असा कोणता प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिकेची संख्या आहे? तर मुंबई. असा कोणता प्रशासकीय विभाग आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या आहे? तर औरंगाबाद. असा कोणता प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये सर्वात जास्त तालुक्यांची संख्या आहे? तर औरंगाबाद. असा कोणता प्रशासकीय विभाग आहे, असे कोणते प्रशासकीय विभाग आहेत की ज्यामध्ये सारख्या महानगरपालिकांची संख्या आहे? तर अमरावती आणि नागपूर. असा कोणता प्रशासकीय विभाग आहे? तसंच सारख्या महानगरपालिका संख्या अमरावती व नागपूर, तसंच नाशिक व पुणे या दोन्ही विभागामध्ये 5-5 महानगरपालिका आहेत. अमरावती नागपूरमध्ये सुद्धा 2-2 महानगरपालिका आहेत. औरंगाबादमध्ये 4 महानगरपालिका आहेत. मुंबईमध्ये 9 महानगरपालिका आहेत. अशा प्रकारे आपण प्रशासकीय विभाग, त्यामध्ये असलेले जिल्हे, त्यामध्ये असलेले तालुके, त्यामध्ये असलेल्या महानगरपालिका या प्रकारे आपल्याला अभ्यासता येतील. याच लेक्चरचा उर्वरित पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात.